काय मॅडम, आहे का थोडासा वेळ बोलायला? काही महत्वाचं आहे का? अदरवाईज उगाचच गप्पा आणि टाइमपाससाठी अजिबात वेळ नाहीये. काय गप्पा टाइमपास? मी नाही म्हणजे नाही टाइमपाससाठी वेळ नाही आदित्य, सॉरी 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 नाही सॉरी. अरे गेला का? नाही सॉरी. हे जाऊ दे यार, खूप झाला टाइमपास. थकलो मी आता. ते पण कसं वाटलं प्लॅन? सॉलिड आहे ना? सॉलिड. हुशार आहेस रे तू. डोकं जाम चालतं तुझं, मला कल्पनाच नव्हती. ते पण मेघना यार, तुझ्या एवढं नाही यार. नाही म्हणजे तुझं डोकं म्हणजे तू जे काही प्लॅन केलंयस ना वर्षभर अभ्यासाचं, मला शक्य आता का? हे पण खरंच खूप मस्त प्लॅन आहे. मला खूप आवडला. आमच्या नाना महिना पण खूप आवडेल. आजचा दिवसच मस्त होता आदित्य. काय काही आणखी घडले काय? हो, चित्रानं इथेच राहायचं ठरवलं. तुला चित्रमनासाठी इतका मस्त प्लॅन सुचला. आणि सगळ्यात मोठी गुड न्यूज म्हणजे अमित दादांच्या कंपनीला एक मोठा प्रोजेक्ट मिळालाय आणि आता ते प्रोजेक्ट हेड असणार आहेत. काय सांगतेस काय? अरे वा यार, खरंच गुड न्यूज आहे. मला वाटलं गुड न्यूज म्हणजे नाही नाही. डायरेक्ट बाहेर कुठे चाललीस? नानाबाईंना सांगायला नको का हा प्लॅन? हा बॅड प्लॅन आहे यार. अहो कळलं का तुम्हाला? चांगली बातमी दिसते काहीतरी. हो. काय काय? अहो आपल्या अमितच्या कंपनीला की नाही एक नवीन काहीतरी प्रोजेक्ट मिळालाय आणि अमितला त्या प्रोजेक्टचं हेड बनवलंय. अरे वा, काय सांगतेस काय? कोणी सांगितलं तुला? अहो विजयानी. तो आला तो मी कामालाच बसलाय. आता काय खुश असेल स्वारी? नाही म्हणजे मी काय त्याला डिस्टर्ब करायला नाही हो गेले, पण खुशच असणार ना मग. आणि सगळ्यात जास्त खुश आहे ती विजया. छान असतं नाही? नवऱ्याच्या यशाचा आनंद त्याच्यापेक्षा त्याच्या बायकोलाच जास्त असतो. छान 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 छान, मस्त बातमी आहे. कामातला तोचतोपणा त्रास देत होता अमितला, आता जरा एन्जॉय करेल तो काम. बरं हे काय चित्राची काय खबर बात? आज तरी बरी वाटली बाई मला. बर. नाही म्हणजे आपण स्वयंपाकघरात आली हो काम करायला, तिलाही जाणवलं असेलच हो. नाही म्हणजे अण्णांना बघितल्यावर तिला सुद्धा परिस्थितीची जाणीव आली असेल. तसं असेल तर आपलं काम आणखीन सोपं होईल. माई या 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 या, शिष्टमंडळ काहीतरी प्रपोजल घेऊन आलेलं दिसतंय. हो ना. नाना तुम्ही सकाळी म्हणालात ना, त्यावर मी जरा विचार केलाय आणि माझ्या डोक्यात ना एक सुपर डुपर प्लॅन आलाय. काय? तर मला तरी हाच एक पर्याय दिसतोय. सो कसा वाटला प्लॅन? चकास है ना? सो डन. डन. थँक्यू. अमित, प्राऊड ऑफ यू. खुश ना आता? हो म्हणजे काय, पण ऍक्च्युली याच्यापेक्षा जास्त खुश विजयाच असेल, है ना विजय? करेक्ट. अरे खरंच आहे ते. आपल्यापेक्षा आपल्या बायकोच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितला ना की जास्त समाधान मिळतं. आपल्या कष्टाचं चीज झालंय असं वाटतं. काय हो ना. आणि कुटुंबातलेच सगळेजण कॉलर टाईट करून फिरत असतात. ही अशी माझा पुढचा नंबर धाकट्या सुनबाईंचा आहे. काय आम्हाला कॉलर टाईट करायला मिळणार ना? हो म्हणजे चाललाय. ते असं अडखळत काय बोलतेस? अभ्यास चाललाय ना व्यवस्थित? नका हो तिला टेन्शन देऊ. करते हो, करते तीही अभ्यास. मग करतेच आहे ती अभ्यास. यावेळी चांगले मार्क्स मिळणार आहेत तिला, पण प्रोव्हाइडेड परीक्षा आहे हे लक्षात राहिलं तर. अगं तू वर्षभर विसरली होतीस, पण हा
वर्षाच्या सुरुवातीपासून ते परीक्षेच्या हॉलमध्ये जाईपर्यंत पुस्तक हातात खालीच ठेवायचं नाही. एक काय रे त्याचं सांगतोय अमित? ह्याचेही काहीतरी किस्से असतीलच ना परीक्षांचे? अरे, भरपूर आहेत, मी सांगते तुला नंतर. हो म्हणजे आहेत ना, मी मी नाही, 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 सांगतो. अरे अरे अर्चूचा किस्सा तो कसला सॉलिड आहे तो. अरे तुला माहितीये का अर्चू, तिचा ना काही अभ्यास झालेला नसायचा, बरं कॉन्फिडन्स असा की मला सगळा पेपर येणार, मला चांगले मार्क्स मिळणार. मग अरे हो, पण आज खाली आली कशी नाही नाश्ता काय विचारायला? वरच केला असेल माई बहुतेक. ट्रेस प्रकरण कुठपर्यंत आलं? छान चाललंय. नाही म्हणजे आम्हाला सगळ्यांना तिने वाटप करून दिले कामाची आणि स्वतः मात्र निर्धास्त बसलेली आहे वरती. आम्ही आपले बिचारे काम करत असतो आणि बाईसाहेब सुपरविजन. आहेच ते तशी. आणि चित्रा कशी आहे? ठीक आहे. बरं, दुपारी जेवायची वाट बघू नका, आम्हाला उशीर होईल घरी यायला. अगं आम्ही आज आश्रमात जाणार आहोत. ओ चला चला चला, आवरूया आवरूया आवरूया, चला. चला. मेघना, आज आपल्याला चित्राशी बोलायचं नाही तर प्लॅन बद्दल. कधी बोलूया? मी ऑफिस मधून आल्यावर चालेल? ऍक्च्युली माझं युनिव्हर्सिटीत काम आहे आणि नोट्सचे झेरॉक्स पण काढायच्यात. मी निघतेच आहे थोड्या वेळात बाहेर. तर चित्राला पण बरोबर घेऊन निघावं असं वाटत होतं. इन केस तुला वेळ काढता आला तर आपण तिथेच कुठेतरी बाहेर भेटूया, म्हणजे मग मोकळेपणानं बोलता येईल तिच्याशी. गुड आयडिया. ठीक आहे, मग तुझं काम आवरलं की मला सांग. ऍक्च्युली माझी मीटिंग आहे, पण मी त्या लोकांना बाहेरच बोलवून घेतो. हॅलो, हा शेखर. अरे यार, चतुर्वेदींना सांग की आजची मीटिंग आहे ना ती ऑफिसमध्ये नाही होणार आहे. ती कुठे होईल ते ठिकाण आणि वेळ मी कळवतो थोड्या वेळाने. ओके, थँक्स. चल बाय. डन. तू फोन कर मग मला, आपण भेटतो आज. चल मग बाय. अरे ए, आदित्य, काय ना, आता आम्ही आश्रमात जातो. तिथून आपल्याला ठरलेल्या प्लॅन प्रमाणे विवक्षित स्थळी पोहोचतो आणि काय होतंय ते तुला भ्रमणध्वनीवरून कळवतो. नाना, कळवतो रे बाबा. आमचा पण तोच प्लॅन आहे. येस मेघना पण थोड्या वेळाने त्यासाठीच निघणार आहे. येस, होईल होईल, आपला प्लॅन सक्सेसफुल होईल. विवक्षित. चला निघूया. चला चला. माई माई माई, एकच मिनिट थांबा. आले आता काय आले. आता निघायच्या वेळेला काय यायला सुचतंय? लाडू लाडू आणतो. ईशा, तर लाडू काय लहान भूक लाडू, लागेल. भूक लाडू असतात. तुमच्यासाठीच आहे. हे घ्या. बाहेर खूप ऊन आहे, हे न्या सोबत. अगं नाही तर पुन्हा तुमच्या डोळ्यांची जळजळ होईल माई. बघ बघ सुनबाई, कशी काळजी तिला आपली. आहेच म्हणे. नाही तर हे तुझं शेंडे फळ. अहो नाही माई, मी देणारच होतो माई. बघा मग. हे पण माई, हा जो गॉगल आहे ना तो घालायला दिलाय, ठेवायला नाही दिलाय. आता हे काय वय आहे का माझं? अगं तो काय फॅशन म्हणून दिलाय का? बरं एकदा घालून तर दाखव. काही काय घालून दाखव ग. घाला ना हो माई. वेडे आहात तुम्ही नाही सगळे. नाही घाल. माई, हो रे, घालते. हो हो ओहो, संजीवनी छाया छी. यांना ब्युटिफुला. यांना ब्युटिफुल. ए, वा. तुम्ही पण म्हणा रजनीकांत. असं म्हणतेस? घाला घाला. अगो बाई, कसं रे ते? हा? हे- तुटेल तो. करेक्ट करेक्ट. हा, ओहो, यांना रास केला. हा, यांना ब्युटिफुल, नाना ब्युटिफुल. जबरे. चला पुढे आता. चला, चला, उशीर चल झाला. चल ये लवकर. हो हो. अरे बाप रे, हे काय? सुपरवायझर स्वतःच काम करतायत? मग काय, अगं सगळं वेळेत पूर्ण करून द्यायचंय ना त्यांना. नुसते मेले फोनवर फोन करतायत. अर्चू, तब्येत बरी आहे ना तुझी? ताप बीप नाही आलेला ना? ताप? अरे नाही ग, बरी आहे तब्येत माझी. नाही, अगदी वेळेत वेळेत देण्याच्या गोष्टी करतेस म्हणून विचारलं. विजया, यू नो आय एम सुधरो फाईन नाव. मी सुधारले. कधी? कधी? नाही म्हणजे या गोष्टीसाठी देसाईवाडीत आपल्याला मतदान करायला लागेल. विजया, तुला मजा सुचतीये का आता?
कधी होणार हे सगळे ड्रेस पूर्ण माझे? होईल ग, काही टेन्शन घेऊ नकोस. मागच्या वेळी नाही का असंच 11th आवरला तू सगळं पूर्ण केलंस आणि नेऊन दिलंस, तसंच करशील ह्यावेळी पण, काही प्रॉब्लेम नाही. कशाला एवढा विचार करतेस? गंमत करते ग. अगं तुला काय वाटलं मी टाइमपास गप्पा मारायला आले? मी तुला मदतच करायला आले आता. अय्या हो, येस विजया, हे घे हे घे. येस, यू कॅन डू इट, यू कॅन डू इट. कम ऑन बेबी. आय नो आय कॅन डू इट, पण यू हॅव टू डू इट. कळलं ना? मी का तू? हो, आपण करूया. म्हण, वी कॅन डू इट. से इट, वी कॅन डू इट. कॅन डू इट. अजून जरा जोरात. वी कॅन डू इट. आत्मविश्वासाने. वी कॅन डू इट. स्टेप बाय स्टेप. चित्रा, माझं विद्यापीठात थोडं काम आहे. नोट्स पण कॉपी करायच्यात आणि आणखी एक महत्वाचं काम आहे. तर तू येतेस माझ्या बरोबर? नको अगं मेघना, कशाला उगीच? का ग, काय ते सारखे ड्रेस करत बसलीयस? घे ना थोडासा ब्रेक. चल बघू माझ्या बरोबर. आज मी तुझं काहीही ऐकणार नाही. तुला माझ्या बरोबर यावंच लागेल, नाहीतर मला वाईट वाटेल हा चित्रा. अगं मेघना, बरं येते मी. सतीश, अरे मोबाईल विसरलास? हा, चल येतो. नीट ये. जा आणि. हो. काय रे सतीश, काय झालं? ज्या बिल्डिंग मध्ये मी, सुहास आणि काही जणांनी जागा घेतली होती, हा, ती बिल्डिंग आता डिस्प्यूट मध्ये आली आहे. काय? लँड ओनरनी केस केली आहे. आपली इन्व्हेस्टमेंट अडकली आता. अरे पण सुहासला? नाही अर्चू, यामध्ये सुहासची काहीच चूक नाहीये. तो देखील अडचणीत आलाय आता. त्याची इन्व्हेस्टमेंट देखील ब्लॉकच होणार आहे. आता सगळ्या कोर्ट कचेऱ्या सुरू होणार. अर्थात वकिलांना भेटल्याखेरीज चित्र क्लिअर होणार नाही, पण आपली इन्व्हेस्टमेंट अडकली हे मात्र नक्की. हे बघ सतीश, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. काहीतरी मार्ग निघेल यातून. देव आपल्या पाठीशी आहे. आणि बघ ना, म्हणूनच तर मला हे वर्षभराचं ट्रेसचं काम मिळालं ना. देवानेच हे काम देऊन छोटासा का होईना पण आपल्याला आधार दिलाय ना. हे बघ सतीश, मी आहे तुझ्या सोबत. अजिबात काळजी करू नकोस. सतीश, पण मला काय वाटतंय, म्हणजे सध्या तरी आपण आपल्या या प्रॉब्लेम बद्दल घरात कोणालाच सांगूया नको. आणि स्पेशली अमित दादाला. तर त्याला खूप गिल्टी वाटेल रे. हो, मी देखील तोच विचार करतोय. सध्या तरी आपण कोणाला काहीच सांगायचं नाही. एकदा या प्रकरणाचं जे काही चित्र असेल ते आधी क्लिअर होऊ दे. मुख्य म्हणजे बाकी कोणाला टेन्शन नको. आणि एक महत्वाची गोष्ट अर्जू, आपण कुठल्या तरी अडचणीमध्ये आहोत हे आपल्या वागण्यातून कुणालाही जाणवता कामा नाहीये. कुणालाही.
किती दिवस स्वतःचा चहा स्वतः करावा लागणार आहे कुणास ठाऊक. येऊ का? या ना. हो. या. बसा ना. हो. या माई. बसा. मी आलोच पाणी. हो. हे कशासाठी आले असतील? आज अचानक माझ्याकडे? हो, या बाजूला आलो होतो, म्हटलं चक्कर टाकावी. तुम्ही असेच सहज येणार नाही, नक्कीच काहीतरी काम असेल. अगदी बरोबर ओळखलंस मनोज. कामासाठीच आलो होतो, अगदी स्पेसिफिक कामासाठी. कारण आता जास्त वेळ घालवून चालणार नाही, काम महत्वाचं आहे. मेघना, तुझं खूप महत्वाचं काम होतं ना? होतं नाही, आहे. मग ते सोडून आपण कॉफी शॉपच्या इथे काय करतोय? शिवाय विद्यापीठात जायचं होतं, नोट्स कलेक्ट करायच्या होतात, तीही कामं राहिली आहेत ना. सगळी कामं करूया, पण त्याआधी इथलं काम जास्त महत्वाचं आहे. इथलं? सॉरी, मला थोडं लेट झालं. खरं म्हणजे तुझ्याशी बोलायला थोडा उशीरच झालाय. तुला कल्पना आली असेलच ना आम्ही कशासाठी आलोय ते? हो, अंदाज आहे मला. तर मनोज, तुझं आणि चित्राचं लग्न ठरवण्यापासून ते अगदी लावण्यापर्यंत सगळ्या गोष्टी आम्ही केल्या. नाही, तुला असं वाटू शकतं की तुमच्या नवरा बायकोच्या प्रॉब्लेम मध्ये आम्ही का नाक खुपसतोय, पण त्यालाही काही कारण आहे. अण्णांनी चित्राची सगळी जबाबदारी आमच्यावर सोपवली आहे. तेव्हा जर आता तुम्ही वेगळं व्हायचा निर्णय घेतला असेल, अर्थात तो निर्णय सर्वस्वी तुम्ही घ्यायचा आहे, पण तो आमच्या संमतीने घ्यावा असं आम्हाला वाटतं. तू एक निर्णय घ्यावास यासाठी आपण इथे बाहेर बोलायला आलोय चित्रा. महत्वाचं काम म्हणजे हेच चित्र. पण कोणता निर्णय घ्यायचा आहे मी? हे बघ चित्रा, आता आपण जरा मोकळेपणाने बोलूया. मधल्या काळात जे काही घडलं ना ते काढून टाक तुझ्या मनात. अगं, तुझं आणि मनोजचं अजूनही एकमेकांवर खूप प्रेम आहे, पक्क माहिती आहे आम्हाला. हो, पण आता तुमचं आयुष्य अशा एका वळणावर येऊन पोहोचलंय जिथून दोन वाटा फुटतात. एक म्हणजे एकत्र प्रवासाची आणि दुसरी विभक्त प्रवासाची. यातून एक वाट निवडण्याची वेळ आली आहे चित्रा. आणि त्याविषयी बोलण्यासाठीच आज आपण इथे आलोय. मला कळत नाहीये मी नक्की याच्यावर काय म्हणायचंय. आम्ही सगळ्यांनी मिळून एक गोष्ट ठरवली आहे आणि तीच सांगायला आलोय तुला. मी सांगतो. हे बघ मनोज, तुझ्या आणि चित्राच्या आयुष्यात आजपर्यंत जे काय झालंय ते सगळं विसरून जायचं आणि ह्या वीकेंडला तू आमच्याकडे राहायला यायचं. आमच्या बरोबर राहायचं.
तुमचं नातं पुन्हा पूर्वीसारखं होऊ शकेल की नाही हे तुमच्या वागण्या बोलण्यावरून तुम्हालाही जाणवेल, आम्हालाही जाणवेल. तर असं जाणवलं की नाही बुवा हे काय आता पुन्हा पहिल्यासारखं होऊ शकत नाही, तर आम्ही तुमच्यावर कुठलीही जबरदस्ती करणार नाही. तुमच्या मनाविरुद्ध या नात्यात अडकून राहा असं सांगणार नाही. तेव्हा तुमचा निर्णय घ्यायला तुम्ही स्वतंत्र असाल. निर्णय घ्यायला अर्थातच तुम्ही स्वतंत्र आहात, पण आम्ही पहिल्यापासून तुमच्या सोबत आहोत. तुमचं नातं पुन्हा जुळावं असं आम्हाला वाटतंय, म्हणून आम्ही एक प्रयत्न करणार आहोत. या विकेंडला आम्ही मनोजला आपल्या घरी बोलवतोय राहायला. काय? हो. हे बघ, 2 दिवस तुम्ही आमच्या बरोबर राहायचं. आणि तुला माहितीच आहे की तुमचं नातं पुन्हा जुळू शकतं की नाही हे आपल्या घरातल्या सगळ्यांना अचूक जाणवतं. निर्णय अर्थात तुमचाच असेल, पण आमच्या मनाचं समाधान होईल की तुमचं नातं पुन्हा जुळावं यासाठी आम्ही शेवटपर्यंत मनापासून प्रयत्न केले. तुमच्यात आता नकळत एकमेकांवर कुरघोडी करण्याची स्पर्धा लागली आहे, आणि त्यातून माघार घेणं तुम्हा दोघांनाही जमत नाहीये. पण जर तुम्ही सगळ्यांसोबत असाल तर तुम्हाला हट्टीपणानं नाही वागता येणार. शिवाय एकाने पाऊल पुढे टाकलं तर दुसरा ते का टाकत नाहीये असा प्रश्न सगळेच त्याला विचारतील. तुला गंमत माहितीये का चित्रा, तुम्ही दोघांनी वेगवेगळ्या वेळी आपणहून पाऊल पुढे टाकलंय, पण त्यावेळी दुसऱ्याने आडमुठेपणा केला. असं परत होऊ नये म्हणून तुम्हाला आमच्या सोबत राहायचं.